ओम नमो भगवते वासुदेवाय. श्लोक 17 आणि 18. तद्बुद्धयस्तदात्मानस्तन्निष्ठास्तत्परायणाः गच्छन्त्य पुनरावृत्ति ज्ञाननिर्धूतकल्मषाः विद्याविनयसम्पन्ने ब्राह्मणे गविहस्तिनि शुनि चैव श्वपाके च पंडिताः समदर्शिनः. शब्दार्थ. ज्यांचे मन व बुद्धी तद्रूप झालेली आहे आणि सच्चिदानंद घन परमात्म्यातच ज्यांचे नित्य ऐक्य झाले आहे, असे ईश्वरपरायण पुरुष ज्ञानाने पापरहित होऊन परमगतीला प्राप्त होतात. ते ज्ञानी पुरुष विद्या व विनय यांनी युक्त असलेल्या ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा आणि चांडाळ या सर्वांना समदृष्टीनेच पाहतात. भावार्थ. परमगती म्हणजे काय? जेव्हा मनुष्याची 5 ज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी कोणत्याही परिस्थितीत स्थिर राहतात, विचलित होत नाहीत, त्या स्थितीला परमगती म्हणतात. त्या ज्ञानी माणसाला चैतन्याचा साक्षात्कार होतो. असा तो ज्ञानी माणूस सदा सुखी असतो, हसतमुख असतो, स्वतःच्या आनंदात मग्न असतो, मनाची शांती ढळू देत नाही, सतत ईश्वर चिंतनात मग्न राहतो. गती प्राप्त होते म्हणून तो स्वानंदात असतो. मी आनंदी आहे असे त्याला सांगावे लागत नाही. साधकाची ही वृत्ती भ्रमराप्रमाणे असायला हवी. भुंग्याला कमळ आणि लाकूड यातला भेद कळतो. लाकडात तो अडकून पडत नाही, कमळाला सोडून जात नाही. त्याप्रमाणे ज्ञानी माणूस प्रपंचात अडकत नाही आणि परमार्थ सोडत नाही. त्यामुळे साहजिकच त्याची मानसिक स्थिती उत्तम राहते. तो कायम आनंदात असतो. कल्पनेत न रमता ईश्वर चिंतनात मग्न असतो. समदृष्टी म्हणजे काय? ब्राह्मण, गाय, हत्ती सगळे सारखेच म्हणजे काय? ब्राह्मण कोणाला म्हणावे? जो विद्या मिळवतो आणि तरी त्याला गर्व नाही, असा ज्ञानी माणूस म्हणजे ब्राह्मण. पूर्वी व्यवसायानुसार समाजात पद ठरत असे. आईबाबांची जात लावली जात नसे. जातपातीची ही चुकीची व्यवस्था नंतर कधी आली काय माहीत. समानतेच्या नावाखाली जात, धर्म, लिंग यावरून भेदभाव करायचा, विषमता पसरवायची ही आपली संस्कृती नाही. संतांच्या ठायी समदृष्टी असते. म्हणजे त्यांच्याशी कोणी वाईट वागला तरी त्यांच्याशी ते चांगलेच वागतात. ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा आणि चांडाळ ही उदाहरणे का घेतली असावीत? तर त्यांच्या वागणुकीत फरक आहे, कामात फरक आहे, उपयोगात फरक आहे. समानतेने वागतो म्हणजे नक्की कसे वागतो? सगळ्यांना एक पोळी खायला देईल का? की सगळ्यांना गोठ्यात बांधेल? असे नाही, तर प्रत्येकाशी त्याच आपुलकीने, प्रेमाने वागेल. ब्राह्मणाला मान आणि चांडाळाला अवहेलना असे करणार नाही. कुत्रा चावेल म्हणून त्याला घाबरायचे आणि गाय सहन करते म्हणून तिच्याशी कसेही वागायचे असे तो करणार नाही. स्त्री पुरुष समान म्हणजे सगळी कामे सगळ्यांनी करायची असा अर्थ नाही. दोघेही एकमेकांना पूरक असून दोघांना मानाने वागवायला पाहिजे. समान न्याय दिला पाहिजे, समान संधी दिली पाहिजे असा अर्थ आहे. कधी कधी बऱ्याच गोष्टींचा अतिरेक केला जातो. समानतेचा खरा अर्थ जाणून तारतम्याने वागेल तो खरा ज्ञानी. तसे वागले तर समाजात सामंजस्य नांदेल. वसुधैव कुटुंबकम ही कल्पना प्रत्यक्षात येईल. तर मिळवलेल्या ज्ञानाला खरा अर्थ प्राप्त होईल. वासुदेव हरी. श्लोक 19, 20 आणि 21. इहैव तर्जितः सर्गो येषां साम्ये स्थितं मनः निर्दोषं हि समं ब्रह्म तस्माद् ब्रह्मणि ते स्थिताः. न प्रहृष्येत् प्रियं प्राप्य नोद्विजेत् प्राप्य च प्रियं स्थिरबुद्धिरसम्मूढो ब्रह्मविद् ब्रह्मणि स्थितः. बाह्यस्पर्शेष्वसत्कात्मा विन्दत्यात्मनि यत्सुखं स ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखमक्षयमश्नुते. शब्दार्थ. ज्यांचे मन समभावात स्थिर झाले आहे त्यांनी
या जन्मीच संपूर्ण संसार जिंकला, कारण सच्चिदानंद घन परमात्मा निर्दोष आणि सम आहे, म्हणून ते सच्चिदानंद घन परमात्म्यातच स्थिर असतात. जो मनुष्य प्रिय वस्तू मिळाली असता आनंदित होत नाही आणि अप्रिय वस्तू प्राप्त झाली असता उद्विग्न होत नाही, तो स्थिर बुद्धी असलेला संशयरहित ब्रह्मवेत्ता पुरुष सच्चिदानंद घन परब्रह्म परमात्म्यात ऐक्यभावाने नित्य स्थित असतो. ज्याच्या अंतःकरणाला बाहेरील विषयांची आसक्ती नसते असा साधक आत्म्यात असलेल्या ध्यानामुळे मिळणाऱ्या सात्विक आनंदाला प्राप्त होतो. त्यानंतर तो सच्चिदानंद घन परब्रह्म परमात्म्याच्या ध्यानरूप योगात ऐक्यभावाने स्थित असलेला पुरुष अक्षय आनंदाचा अनुभव घेतो. भावार्थ: समभाव म्हणजे काय ते मागच्या श्लोकात जाणून घेतले. समभाव म्हणजे सगळीकडे तोच परमेश्वर भरून राहिला आहे याची खात्री आणि जाणीव असणे, त्यानुसार वागणे, अपपरभाव न ठेवणे, इतरांना मदत करणे, कठोर शब्द न वापरणे. जो माणूस समभाव आचरणात आणतो त्याची मनस्थिती स्थिर असते. तो कोणत्याही आवेगात वाहून जात नाही. सुखदुःखाचा सहज स्वीकार करतो. आत्मक्लेश करून घेत नाही. संसार म्हणजे प्रपंच किंवा हे जग असा अर्थ नसून संसार म्हणजे जन्ममरणाचे अविरत चालणारे चक्र. या फेऱ्यातून सुटावे असे प्रत्येकाला वाटते, कारण हा जन्म हे जग दुःखमय वाटते. ज्याची बुद्धी सम आहे तो असा विचार करीत नाही. त्याचे मन ईश्वर साधनेत इतके लीन झालेले असते की तो स्वानंदात मग्न असतो. त्याचा देव ठाई ठाई असतो. सर्व चराचरी भरुनी उरला, त्या तुझला प्रेमळा, कसे आव्हान करू मंगला. निर्लेप तुला लेप कशाचा करू, तू स्वये तापहर, तुझ शीतल जल का धरू. अशी त्याच्या मनाची अवस्था असते. तो कशानेही विचलित होत नाही. कोणत्याही गोष्टीसाठी उगाच कासावीस होणे म्हणजे चालत्या गाडीत धावण्यासारखे आहे. कितीही दमछाक झाली तरी गाडी पोचायची तेव्हाच मुक्कामाला पोचणार. मी पळालो म्हणून लवकर पोचलो या म्हणण्याला काही अर्थ आहे का? निम्मी शक्ती आणि आयुष्य आपण या ओढाताणीत घालवतो. आपल्याला ज्याची गरज आहे ते मिळत असते. आपल्याला जे अप्राप्य आहे त्यात काहीतरी इंगित असते. ते जाणून घ्यायला जाऊ नये. शक्य ते प्रयत्न करावे, पण गाढव मेहनत करू नये. परमार्थात अट्टाहास सोडावा लागतो. पाहिजे म्हणजे पाहिजे असे करून मिळवूनही पण त्यासाठी काय किंमत द्यावी लागेल ते तिथे पोचल्यावर कळते. मग मागे फिरता येत नाही. परिस्थितीचा वर्तमानाचा स्वीकार केला तर आपले मन स्थिर होते. असमाधान हे मानसिक आणि पर्यायाने शारीरिक अस्वास्थ्याचे मूळ आहे. या जगात ईश्वर हेच एक सत्य आहे हे त्यांना उमगलेले असते. ईश्वर चिंतनात राहणे हेच त्यांच्या आयुष्याचे गमक असते. ते सर्व ठायी परमेश्वर बघतात आणि कोणत्याही गोष्टीला दोष देत नाहीत. जे चाललंय ते योग्य आहे आणि त्यामुळे आपण ईश्वराच्या अधिक जवळ जाऊ अशी त्यांची भावना असते. रोजचे कामही ते ईश्वर सेवा म्हणूनच करतात. प्रत्येक घटनेमागे ईश्वराची काही योजना असेल असे वाटल्यामुळे त्यांचा प्रत्येक क्षण आनंदी असतो आणि आयुष्य कृतार्थ होते. ते देवाकडे काहीही मागत नाहीत. मुक्ती आणि मोक्षही नाही. देवाच्या भक्तीसाठी कितीही जन्म घ्यायची त्यांची तयारी असते. जाणीव नेणीव भगवंती नाही. पिंडी ते ब्रह्मांडी आपल्याला जो जीव आणि शरीर मिळालं आहे त्याद्वारे आपण काहीही करू शकतो इतकी ध्यानात ताकद आहे. ध्यान म्हणजे आपल्या अंतर्मनाचा नाद ऐकणे, त्याला स्थिर करणे, त्याची शक्ती आजमावणे. आता भिंतीवर मोठा ओम किंवा निळी वर्तुळे असतात. त्याऐवजी पूर्वी इष्टदेवतांची मूर्ती ठेवायचे. भाव महत्वाचा, मूळ हेतू एकच. आत्मचिंतन करून मन स्थिर करायचे आणि आनंदी व्हायचे. परम म्हणजे मोठा, अक्षय, न संपणारा. ध्यानात प्रगती झाली की परमानंद मिळतो. चारी मुक्ती दायक दाता उदार कल्पतरू. जय गुरु जय गुरु जय परब्रह्म सद्गुरु. आजचे निरूपण इतकेच. जय श्री कृष्ण.